अमरावती बसस्थानकातील अस्वच्छता, ढिसाळ व्यवस्थापन आणि प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संताप अनावर झाला आहे। रात्री उशिरा केलेल्या अचानक पाहणीत मंत्र्यांनी थेट 2 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे। नेमकं काय घडलं आहे पाहूया या पाहणीमध्ये। ही अशी परिस्थिती, एवढी अस्वच्छता इकडे। बाकीची स्वच्छता कोण करणार? फक्त शौचालय नाही, बाकीचे डेपो काम नाही करायचं। अशा पद्धतीनं मंत्री येणार म्हणून तुम्ही लोकांना फसवताय, अस्वच्छ ठेवताय डेपो। ते ड्रायव्हर काय खोटं बोलताय? आता त्याला दिलेत गाडी तुम्ही माझ्या समोर मी बघतोय सगळ्यांचं। आता मी आलो म्हणून उचलताय। बाहेर जेवून काम करतात ना? हो सर, फ्लॅटवाले सगळे येतात ना, संडास बाथरूम सगळं आम्ही तुम्हाला मिळत नाही म्हणून करा एसी फोन करा दोघांना। बिलकुल खोटं बोलायचं नाही माझ्यावर। बाहेरचे ऑटो ड्रायव्हर येऊन तिकडे शौचालयाचा वापर करतात। दिल्यानंतर सुद्धा जर आमच्या लोकांना काम करता येत नसेल तर त्यांना निलंबनाशिवाय पर्याय नाही। त्यामुळे ताबडतोब आज दोघांना मी सस्पेंड केलेला आहे। त्यांचा खुलासा जो आहे तो त्यांनी द्यावा। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप नाईक अमरावती दौऱ्यावर असताना रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास त्यांनी अमरावती बसस्थानकाची अचानक पाहणी केली। या पाहणी दरम्यान बसस्थानक परिसरात पसरलेली घाण, अपुरी स्वच्छता, प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या आणि चालक वाहक व्यवस्थेतील अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्यात। परिसरातील अव्यवस्था पाहून मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरलेत। बसस्थानकाच्या व्यवस्थापनाबाबत गंभीर नाराजी व्यक्त करत त्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितले। याच वेळी ढिसाळ कारभारासाठी विभाग नियंत्रण सचिन डफडे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। मंत्र्यांच्या या अचानक आणि कठोर कारवाईमुळे परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बसस्थानक परिसराची स्वच्छता, प्रवाशांच्या सुविधा आणि प्रशासनातील शिस्त याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला आहे। अतिशय घाणीचं साम्राज्य या अमरावती डेपोमध्ये निर्माण झालं होतं आणि स्वच्छता कर आम्ही सर्वसामान्य प्रवाशांकडून घेतोय। दर तिकिटामागे 2 रुपये घेत असताना दर 4 तासांनी हा डेपो स्वच्छ व्हायला पाहिजे, डेपोची साफसफाई व्हायला पाहिजे। डेपोचे आमचे जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळालं पाहिजे, थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे, सर्वसामान्य प्रवाशांना थंड पाणी मिळालं पाहिजे। दर मिनिटांनी जे शौचालय आहे ते शौचालयाची सुद्धा साफसफाई करायला हवी, परंतु तशी बरी परिस्थिती इकडे दिसत नाहीये। कुठल्याही ठेकेदाराकडून काम करून घेत नाहीये, मशीन्स त्या ठेकेदाराचे तिकडेच पडलेले आहेत आणि त्यामुळे जर बेजबाबदाररीत्यानं आमचे जर अधिकारी आणि कर्मचारी वागत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही। मी 2 अधिकाऱ्यांना ताबडतोब जागेवर निलंबित केलेलं आहे। अमरावती बसस्थानकातील ढिसाळ व्यवस्थापनावर परिवहन मंत्र्यांनी घेतलेली ही थेट आणि कठोर भूमिका आता एसटी प्रवाशांकरिता धोक्याची घंटा ठरणार आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।